आता जसं की हिवाळा चालू झालाय आणि हिवाळ्याच्या दिवशीत फक्त एक लाडू फेमस असतो, तो म्हणजे मेथीचा लाडू. आणि तोच मी ट्राय करत असताना मला रिअलाइज झालं की तर सकाळी सकाळी मी तयार होत असताना मला रिअलाइज झालं यार रोज रोज फॉर्मल घालून कंटाळा आलेला आहे. त्याच्यामुळे मला थोडंसं असं ट्रेडिशनल घालून जावं. पण मी जर केस मोकळी ठेवून गेले या लोकल मधल्या बायका मला फेकून देतील बाहेर. त्यामुळे गप्पपणे आंबाडा बांधला आणि बाहेर जातच होती तेवढ्यात रिअलाइज झालं की खूप जास्त थंडी वाढली यार. आणि ह्या साईडला तर एवढी थंडी पडते ना की काय सांगू. हे मेन गोष्ट नाहीये, पण रोज सकाळचा जो चहा होता तो आता बंद होईल. मी म्हणलं यार हे नका ना यार करू, पण आता काय करणार, ह्या बायकांपुढे कोण बोलणार आहे जास्त. त्यामुळे मी यांच्या नादी न लागता गप्पपणे माझा लाडू घेतला आणि टेस्ट करायला लागली. म्हणलं देवा वाचव रे बाबा, जास्त कडू नसला पाहिजे. असं म्हणून घास तोंडात टाकला आणि पहिले तर मला चवच कळली नाही. तो गोड पण लागत होता, तो कडू पण लागत होता. मला हे काय झालंय. पण नंतर मला थोडंसं रिअलाइज आहे की थोडंसं कडूच आहे. बट वेट, एवढं पण काही कडू नाही वाटलं नंतर. बिकॉज पहिले 3 घास खाल्ले ना की ते एकदम कडू लागतो. पण नंतर हळूहळू सवय होऊन जाईल तुम्हाला. सो तुम्ही पण मेथीचा लाडू खात असला तर पहिल्याच घासामध्ये त्याला जज नका करू. बिकॉज तो लास्ट पर्यंत जर खाल्ला तर एकदम छान वाटतो. आणि तो लाडू खाऊन मी गेली डब्बा भरायला. आता मागच्या वेळेस मी जेव्हा ही भाजी टाकली होती तेव्हा कोणीतरी कमेंट करून बोललं होतं की पोळीसोबत मॅगी. पण यार पोळीसोबत मॅगी नाहीये, ह्याला म्हणतात कुरड्यांची भाजी. आणि एकदम मस्त असते, टेस्टी असते. सो मी ती पटकन भरली आणि रेडी व्हायला निघाली. आणि भाई पूर्ण वरतून खालपर्यंत पूर्ण पॅक झालं. बिकॉज इकडून तिकडून कुठूनच वारा जायला चान्स नाही दिला पाहिजे. कारण की एकदा वारा घुसला की भाई फुल थंडी वाजेल. त्याच्यामुळं नो रिस्क म्हणून मस्तपैकी टाईट सगळीकडून बांधून घेतलं आणि कामाला जायला निघाली.